नमस्कार मंडळी. आपण ग्रेव्हीचं कारलं केलं आहे का, म्हणजे रस्स्याचं कारलं केलं आहे का तुम्ही पातळ? नाही ना, तर आज करून बघा. अजिबात कडू होणार नाही आणि त्याची ग्रेव्ही जी आहे ना ती अगदी मस्त लागेल तुम्हाला. गावरान पद्धतीची केलेली आहे परत. आणि चवीला तर तुम्ही कारलं मला वाटतं चुरून मुरूनच खाल, अशा पद्धतीचं आपण कारलं केलेलं आहे. तर अगदी सोपं आणि झटपट होणारं कारलं कसं करायचं आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं आहे, चांगले 2 ते 3 कारले घेतलेले आहेत. आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याचे आपल्याला पुसून घेतल्यानंतर त्याचे काप करून घ्यायचे. तर ते काप करताना मी थोडेसे लांबट आकाराचे करून घेतले आणि तुम्हाला जर वाटलं छोटे छोटे काप करून आपण बटाट्याच्या सारखे टाकू शकतो ग्रेव्हीमध्ये तर तसेही करू शकता, पण मी थोडेसे लांबट आकाराचे आपल्याला इथे काप ठेवलेले आहेत. तर त्यातल्या आतल्या बिया ज्या आहेत त्या काढून घेतल्यात आणि कारले जे आहे ते व्यवस्थित आपलं कापून आणि व्यवस्थित साफ करून घेतलं आहे. तर हे झालं आपलं कारलं चिरून. तर आपल्याला कारलं शिजण्यासाठी टाकायचं आहे. त्यासाठी मी अर्धा चमचा म्हणजे 1 चमचा त्यामध्ये तेल घातलं आहे कढईमध्ये. 1 चमचा घालायचा आहे पोह्याचा जो चमचा असतो त्याने. आणि त्यामध्ये आपल्याला जे आपण कारल्याचे काप करून घेतले ते घालायचे. 1 लिंबू घेतलं आहे मी. तर थोडंसं जास्त रस्सा असेल तर थोडंसं कमी घातलं तरी चालेल, अर्धं घातलं तरी चालेल. तर इथे मी लिंबाचा रस त्यामध्ये टाकून घेते आणि जे लिंबू आहे ते पिळल्यानंतर त्यामध्येच टाकून द्यायचं, कारण ते शिजल्यानंतर ते पण खूप छान लागते भाजीमध्ये. आणि तुम्हाला आवडत नसेल तर नाही लिंबू घातलं तरी चालेल, म्हणजे रस्सा घालायचा आहे, म्हणजे त्याची रस घालायचा लिंबाचा आणि लिंबाची आपल्याला साल नाही घातली तरीही चालेल, पण मला आवडतात म्हणून मी घातलेली आहे. तर आता मी काय करते, काही 1-2 काढून टाकते आणि 2 याचे छोटाले काप करून त्यामध्ये टाकून देते. बाकीचे मी काढून घेतले. तर येथे मंद आचेवर आपल्याला कारलं शिजू द्यायचं आहे, म्हणजे चांगलं मऊ होऊ द्यायचं आहे. त्यासाठी थोडंसं मीठ घालून घेतलं मी त्यामध्ये, म्हणजे काय होईल चवीला एकदम छान तुमचं कारलं लागेल, कडूसुद्धा होणार नाही आहे. तर मंद आचेवर आपण शिजून घेणार आहोत. त्यासाठी ठेवायचं झाकण त्याच्यावरती आणि झाकण ठेवल्यानंतर आपल्याला करायची मसाल्याची तयारी. तर मी 1 कांदा घेतला आहे मीडियम आकाराचा आणि छोटासा खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे. तर चांगलं आपल्याला ब्राऊन होईपर्यंत दोन्ही भाजून घ्यायचं आहे. तर खोबरा थोडंसं अगोदर भाजून जाते, म्हणजे नारळ जे आहे थोडंसं लवकर भाजून जातं आहे. तर खोबऱ्याचा जो काप घेतला आहे आपण म्हणजे भाजून झाला आहे तर आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि कांदा आपल्याला चांगला काळपट रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर इथे कांदा तुम्ही बघू शकता चांगला रंग बदलतोय, म्हणजे भाजून झालेला आहे. तर आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे, पॅनमध्ये मसाला भाजून घ्यायचा म्हणजे तव्यावरती. तर त्यात मी काय केलं, तो भाजलेला जो कांदा आहे तो घातला आहे. तो घातल्यानंतर आपल्याला त्यात थोडंसं तेल घालायचं आहे भाजण्यासाठी. तर कांदा भाजताना गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि आपण भाजलेला कांदा असल्यामुळे काय होतं, लवकर भाजला जातो तो कांदा. तुम्ही म्हणाल कांदा परत भाजून घ्यायचा आहे, तर काय त्यात रिझन काय, भाजलेला कांदा आपण परत भाजून घेतला त्याची चव खूप छान येते आणि जो कांदा आपण भाजून मसाल्यामध्ये वापरतो ना त्याने खरंच खूप छान चव येते. खोबऱ्याचे जे काप करून घेतले ते सुद्धा घातले आणि शेंगदाणे घातलेत मी 1 चमचा. त्याने काय होईल, ग्रेव्हीला जी चव येते ना ती खूप छान येते. शेंगदाण्याने जे रस्सा ग्रेव्ही येते ना ती थोडीशी स्मूथ येते, म्हणून आपण त्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत. तर 1 चमचा शेंगदाणेसुद्धा भाजून घेतलेत, खोबरं भाजून घेतले. त्या स्टेजवरती आपल्याला लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या 7 ते 8. मी इथे 7 ते 8 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत, म्हणजे मसाला आपला इथे जेमतेम रेडी होतो आहे. तर आता मसाला थोडासा तो भाजत झाला की त्यात घालायचं आपल्याला कराळं. एक कराळं जे आहे, तुम्ही किराणा दुकानामध्ये गेल्यानंतर कराळं म्हटलं की तुम्हाला हे कराळं मिळून जाईल. तर हे घालायचं 1 चमचा. चांगलं तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर इथे तडतडेपर्यंत आपण कराळ भाजून घेतलं आहे. मसाला आपला इथे रेडी झाला आहे. तर गॅस बंद केला आहे मी आणि त्यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आपल्याला 10 ते 12. छोटाले असल्यामुळे 10 ते 12 घातल्या. तर एकदा कारलं आपण चेक करून बघणार आहोत, कारलं शिजलं आहे की नाही. तर शिजलेलं आहे म्हणजे चमच्याने तुटते, पण थोडंसं आपल्याला परत वाफू द्यायचं आहे. तर आपला मसाला तयार होईपर्यंत आपण थोडंसं वाफू देणार आहोत त्याला. तर आपण झाकण ठेवल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, कारण कारलं एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल दोन्ही बाजूने अगदी कारलं व्यवस्थित शिजलं जाईल. तर परतसुद्धा मी गॅस मिडियम करायचं, फक्त गॅस मिडियम केला म्हणजे काय होईल, तुमचं कारलं जे आहे मऊ होईल आणि व्यवस्थित शिजल्यासुद्धा जाईल. तोपर्यंत आपण मसाल्याचं वाटण करून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यात आपल्याला वाटण करून घेण्यासाठी अगोदर मसाला नुसता काढून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये म्हणजे अगोदर काय करून घ्यायचं आहे, कोथिंबीर घालायचं आहे. त्यामध्ये कोथिंबीर घातला की आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि वाटण करून घेतल्यानंतर पाणी घालून आपल्याला याचं चांगली पेस्ट करून घ्यायची आहे. तरी ती व्यवस्थित आपण मसाल्याची पेस्ट करून घेतलेली आहे. नंतर कारलं बघायचं आहे आपल्याला, कारलं व्यवस्थित शिजलं आहे की नाही. तर येथे आपण गॅस बंद करून ठेवलेला होता आणि मस्त आपलं कारलं रेडी झालेलं आहे. ग्रेव्हीसुद्धा उकळी येईल, त्यामध्ये थोडंसं राहिलेलं असेल तर ते शिजून जाईल.
तर आता घालायची आपल्याला फोडणी. फोडणीसाठी मी काय केलं, इथे घेतली मी कढई. कढईमध्ये चांगलं 1 चमचा तेल, एक चमचा तेल घालायचं, कारण आपण जे कारलं उकडून घ्यायचं होतं म्हणजे शिजून घ्यायचं होतं त्यासाठी सुद्धा आपण 1 चमचा तेल घातलेलं होतं त्यामध्ये. यामध्ये घालायचं आपल्याला मोहरी तडतडली की काळा गरम मसाला, घरगुती मसाला जो केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो घातला 1 चमचा आणि अर्धा चमचा हळद घालायची. आणि नंतर आपल्याला जो मसाल्याची पेस्ट करून घेतली आपण पाणी घालून, ती पूर्ण मसाल्याची पेस्ट आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, तुमचा मसाला जो आहे तो अगदी छान फ्राय होईल आणि त्याला फ्लेवरसुद्धा खूप मस्त येईल. तर गॅस मिडियमच ठेवायचा. मसालासुद्धा फ्राय करताना अति फुल केला तर मसाला आपला जळू शकतो. त्यामुळे काय करायचं, मसाला फ्राय करण्यासाठी मिडियम गॅसवरती छान मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि तेल सुटलं की आपल्याला त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा आपल्याला होममेड नाही म्हणजे आपण मार्केटमध्ये जो गरम मसाला असतो घालायचा आहे. आणि कांदा लसूण मसाला घातला आहे मी अर्धा चमचा. तर हे मसाले घातल्यानंतर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मसाला आपला चांगला फ्राय करून झाला आहे. तुम्ही इथे बघू शकता जी मसाल्याची ग्रेव्ही तयार होणार आहे ना, तो मसाला अगदी मस्त झालेला आहे. दिसायलाही छान झाला आहे आणि स्वाद विचारूच नका. किचनमध्ये मसाल्याचा जो फ्लेवर दरवळतो आहे तो अगदी अप्रतिम आहे. मीठ घातलं आहे मी ग्रेव्हीपुरतं, कारण आपण कारल्यापुरतं मीठ घातलेलं आहे. त्यामध्ये मसाल्यामध्ये मीठ घातल्यानंतर कारलं जे आहे आपण उकडलेलं ते घालायचं आहे. ते घातल्यानंतर व्यवस्थित मसाल्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि याच कढईमध्ये पाणी घालून आपल्याला पाणी टाकून घ्यायचं. म्हणजे काय होईल, जे थोडंसं कारल्याचं तेल वगैरे जे कढईमध्ये असेल ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकता येईल. तर मसाल्यामध्ये कारले एकदा चांगले 2 मिनटं फ्राय करून घ्यायचे. म्हणजे मसाला जो आहे तो कारल्यामध्ये मुरला गेला पाहिजे. आपण वाफून तर घेतलेलं आहेच कारलं, पण थोडासा मसाला त्यामध्ये मुरला ना तर त्याची चव अगदी व्यवस्थित येईल. तर इथे व्यवस्थित आपले मसाले फ्राय करून झाले. या स्टेजवरती आपल्याला काय करायचं, त्यामध्ये घालायचे पाणी. गरम करून घातलं तर अगदी छानच राहील, पण आता आपण मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे. तो थोडासा पाणी घातलं आहे मी. तर पाणी तुमच्या क्वांटिटीनुसार, म्हणजे ग्रेव्ही तुम्हाला कशी पाहिजे त्यानुसार तुम्हाला पाणी घालायचं आहे. मी पूर्ण 1 ग्लास इथे पाणी घातलेलं आहे. तर आपल्याला जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. आणि थोडंसं जर तुमचं कारलं शिजायचं राहिलं असेल तर अर्धा किंवा एक वाटी पाणी तुम्ही शिल्लक घालायचं आणि मंद आचेवर त्याला शिजू द्यायचं आहे. तर इथे मी व्यवस्थित पूर्ण 1 ग्लास पाणी घालून घेतलं आहे. 3दा करून टाकले म्हणजे 1 वाटी टाकले, पण 1 ग्लास पूर्ण पाणी घातलेलं आहे. तर आपण मंद आचेवर याला उकळी आणून घेणार आहोत. कारलं थोडंसं शिजायचं राहिलेलं आहे. तर जे कारल्याचा ग्रेव्हीचा रंग आणि कारलं जे आहे ना खूप मस्त झालेलं आहे. बघूनच खावंसं वाटतं आणि चुरून म्हणून खाता येईल तुम्हाला भाकरीसोबत किंवा पोळीसोबत कशासोबतही खा तुम्ही, मस्त लागेल. तर याला एक उकळी आणून घेतलेली आहे. आणि एकदा आपल्याला काय करायचं, थोडंसं चमच्याच्या साहाय्याने फिरून घ्यायचं आहे. तर अगदी झणझणीत रस्सा झालेला आहे कारल्याचा. जो ग्रेव्ही आपल्याला हवी आहे ना तशीच ग्रेव्ही आपली झालेली आहे. तर आता थोडंसं आपल्याला शिजण्यासारखं राहिलेलं आहे असं वाटतंय, तर थोडंसं आपण त्याला शिजू देणार आहोत. तर इथे चांगलं शिजून झालं आहे. आपण एकदा चेक करून बघतोय परत. मस्त ग्रेव्हीचा रंग पण मस्त आला आहे आणि कारलंसुद्धा खूप छान झालेलं आहे. तर हे झालं आपलं झणझणीत आणि रस्स्याचं कारलं. तुम्ही कधी केलं आहे का हे रस्स्याचं कारलं? खरंच म्हणजे बघूनच खावंसं वाटतंय. आणि तुम्ही ट्राय केल्यानंतरच तुम्हाला कळेल हे कारलं कसं झालं आहे ते. तर अगदी झणझणीत आणि मस्त. इथे चमच्याच्या साहाय्याने मी चेक केलं आहे, कारलं अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. म्हणजे कारल्याच्या फोडी खूप छान शिजलेल्या आहेत आणि ग्रेव्हीसुद्धा खूप छान झालेली आहे. मस्त कोथिंबीर घालायचं आणि गरमागरम कारल्याचं रस्स्याची भाजी घ्यायची आहे. आणि पावसाळा आहे, तुम्ही गरमागरम कारल्याची भाजी आणि ज्वारीची भाकर खाऊन बघा. मी म्हणते म्हणून नाही, नक्कीच ट्राय करून बघा. मस्त वातावरण गार आहे, बाहेर आभाळ आलेलं आहे आणि ही कारल्याची भाजी आणि भाकरी खरंच ट्राय करून बघा. आणि मस्त चुरून मुरून खाऊन मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्हाला ही कारल्याची भाजी कशी वाटली. अगदी सोपी आणि झटपट होणारी कारल्याची भाजी आहे. तुम्हाला जरी भाजी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.